जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार वाद. पालकमंत्री पंकजा मुंडे बैठक अर्धवट सोडून गेल्याचा दावा. सीसीटीव्हीच्या मुद्द्यावरून आमदार नारायण कुचे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक. बैठकीनंतर खासदार कल्याण काळे व आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत विविध विकास कामांच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक तातडीनं सोडल्याचा दावा काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलाय. बैठकीत भाजप आमदार नारायण कुचे यांनी जिल्ह्यातील सीसीटीव्ही बसवण्याच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी विकास कामं, प्रशासनाची कार्यपद्धती आणि विविध प्रलंबित प्रश्नांवरून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी वादानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक सोडून गेल्याचा दावा केला, तर आमदार बबनराव लोणीकर यांनीही जिल्ह्यातील विविध विकास कामं, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर बैठकीत जोरदार चर्चा झाल्याचं सांगत प्रशासनावर टीका केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घडलेल्या या घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे, मात्र बैठकीत काहीतरी वाद झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही बैठक लवकर गुंडाळली. काय नेमका वाद झाला? तुम्ही स्वतः आतमध्ये होते, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. खरं तर पालकमंत्री महोदयांनी ही बैठक अतिशय या जिल्ह्याचं या वर्षाच्या आर्थिक नियोजनाची बैठक होती. मागे काय आतापर्यंत खर्च झाला, पुढे कसा आता पुढच्या वर्षीचा करायचा, साधारण हा अशा पद्धतीचा या वर्षाचा आर्थिक बजेट वाटप करण्याच्या तरतुदीचा विषय होता. एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय आला आणि त्याच्यावरून की असा विषय आला की जिल्हाधिकारी महोदय त्याचं उत्तर देत होते, परंतु काही समाधान झालं नाही काही सदस्याचं, आणि त्याच्यावरून मग पालकमंत्री महोदय म्हणले आजच्या दिवसाची बैठक माझ्या दृष्टीने संपलेली आहे, आपण नंतर भेटू. आणि हे सदस्य कोण होते? तुम्ही नाव का घेतलं? नाही, नारायण कुचेंनी या ठिकाणी विषय काढला होता. सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या नगर परिषदेमध्ये बसवायचे होते, ते अनेक वर्षाचे प्रलंबित माझा प्रश्न आहे, तो अजून का धसाच लागला नाही. आणि माझा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा वाद आहे. मॅडम, तुम्ही त्यांची बाजू घेताय, माझी पण ऐकून घ्या. असा विषय समोर आला, याच्यापेक्षा काय वेगळं नव्हतं. इतर नाही, त्यांची जी चर्चा केलेले मुद्दे तुम्हाला सांगू लागलो. फक्त एकाच मुद्द्यावर निवडी वादळी ठरली का? हो, पालकमंत्री महोदयांना जरा ते चुकीचं वाटलं की हे काही तुम्ही जे बोलताय हे काही योग्य नाही. या सगळ्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? माझी भूमिका ही आहे की पालकमंत्री 6 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून एकदा आपल्या जिल्ह्याचा नियोजनाची बैठक घ्यायला येतात. माझं असं मत आहे की आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या पालकमंत्र्याकडून आपल्या जिल्ह्याचं नियोजन करून तात्काळ घ्यावं, की जेणेकरून आलेला निधी या वर्षी तो कसा खर्च होईल याचा विचार करावा. या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न झाले पाहिजे. ते दुर्दैवानं ते आपल्या जालना जिल्ह्यात सत्ताधारी पक्षामध्ये ते दिसून येत नाही. आता बैठक पूर्ण झाली की अर्धवट झाली. आता पुढील बैठक केव्हा होणार? आता ते पालकमंत्री महोदय या बैठकीचे अध्यक्ष असतात, त्या अध्यक्षांनाच विचारावं लागेल की तुम्ही कधी बैठकीला येणार आहात. वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही. पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार, भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे, सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या, शिफारशी केली, निधीची मागणी केली, काही तक्रारी होत्या त्याच्या चौकशीची मागणी केली. सगळ्या लोकप्रतिनिधींचा रोष, राग, नाराजी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होती. शेवटी प्रशासन म्हणून पालकमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं बॅलन्स करावं लागतं. त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी आमदारांनाही शांततेनं प्रश्न मांडा असं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनाही काही समज दिलेली आहे. तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही फायली आहेत, प्रकरणं मंजूर झाले नाही आहेत, पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कलेक्टरनं केलेलं नाहीये, आमदाराच्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकलेल्या आहेत, अशा काही सगळ्या आमदारांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यातून संघर्ष हा कलेक्टर वर्षस
असंच होत. आमदार आणि पालकमंत्री यांच्यात काही संघर्ष काही झाल्याचं नाही. वाद काही झाल्याची नाही. माहिती आहे. काही वाद झालेला नाही. हा वाद नाहीये. जिल्ह्याच्या विकासाची चिंता आहे सगळ्यांना. साहेबांचा आणि पालकमंत्री कुणाचाही वाद झालेला नाहीये. वाद आहे तो कलेक्टरचा आहे. आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. 3 तास बैठक चालली आणि बैठक संपली. आम्ही सगळे म्हणत होतो की कलेक्टरच्या चेंबरला पालकमंत्री महोदयांनी चहा पाणी घ्यावं असावं, पण त्यांना पुढे काही कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही. मी 3 तास थांबले. मला 1.5 तास बैठक घ्यायची होती. आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे. पण सर्वच